नमस्कार मंडळी, तो हिरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 4 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर सुरुवातीला तर दाखवलेला आहे की ईश्वरी रूममध्ये येते आणि फक्त सर म्हणते. आता अर्णव ईश्वरीकडे बघतो. हा फक्त सुरुवातीला अगदी काही सेकंदाचाच एक सीन दाखवलेला आहे. आता अर्णवच्या फक्त एवढंच लक्षात आलेलं आहे की हे सगळं जे आहे तर ते ईश्वरीला माहिती आहे म्हणून. इकडे वल्लरी म्हणत असते दोघातलं भांडण कसं सुरू झालं हे तर ऐकायलाच हवं. वल्लरी चल चल पटकन दाराला कान लावून उभी राहा असं म्हणून वल्लरी एकदम फास्ट अशी अर्णव ईश्वरीच्या रूमच्या बाहेर येऊन कान लावते. इकडे अर्णव आणि ईश्वरी आतमध्ये रूममध्ये भांडत असतात आणि वल्लरीने त्यांच्या दरवाजाला कान लावूनच बसलेली असते आणि म्हणते की आत्तापर्यंत मी ठेवलेला फोटो बघून बॉम्ब नक्कीच फुटला असेल. काय चाललंय दोघांचं, बापरे. खरं तर बाहेरून काहीतरी ऐकायला यायला हवं. एवढून जोरजोरात ओरडायला हवेत हे दोघंजण, पण काय करतायत असं मामी म्हणत असते. आणि आपण इकडे पाहतोय की आतमध्ये रूममध्ये अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो. आता ईश्वरी फक्त सर म्हणते. लगेचच अर्णव तोंडावरती बोट ठेवतो आणि गप्प बस असं तिला म्हणत असतो. आणि ईश्वरी प्रयत्न करत असते की सर प्लीज माझं ऐका असं म्हणण्याचं. अर्णव तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो एक शब्दही बोलायचा नाही हां तू अजिबात. आणि आता अर्णव पुढे म्हणतो की हक्कच नाही आहे तुला तो मला बोलण्याचा असं अर्णव म्हणत असतो. आणि आता अर्णवला ती गोष्ट आठवत असते ज्यावेळेस ईश्वरीच्या हातून फोटो पडलेला असतो आणि अर्णवने विचारलेलं असते की हा फोटो कसला आहे आणि ईश्वरीने त्याला काही केल्या फोटो वगैरे काय आहे तो ते सांगितलेलंच नसतंय. आता हे सगळं आठवून अर्णव ईश्वरीला म्हणतो तुझ्या आईमुळे माझ्या आईनं सुसाईड केलं आणि हे सगळं तुला माहिती होतं आणि तू हे सगळं माझ्यापासून लपवलंस मी सिंदूर असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. अर्णव इतका संतापलेला असतो की बापरे, एवढा आजपर्यंत अर्णव कधीच चिडलेला नसतो. ईश्वरी म्हणत असते की सर एकदा माझं ऐकून तर घ्या. तर अर्णव म्हणतो मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही ठेवणार तुझ्यावर विश्वास असं म्हणून ओरडतो आणि म्हणतो की तुम्ही मला फसवलेत म्हणून. आणि पुढे म्हणतो की तुला सगळं माहिती होतं तरीही तू मला अजिबात सांगितलं नाहीस मी सिंदूर. ईश्वरी म्हणते सर तो मला वाटतं असं काही नाही आहे. मग अर्णव ते सगळे फोटो तिला दाखवतो आणि म्हणतो हे काय आहे मग, हे काय आहेत हे सगळे फोटो, तुला माहिती नव्हतं तर. आणि असं म्हणून तिच्याच अंगावरती ते फोटो आणि तिचा मोबाईल दोन्ही फेकून देतो की त्याला राग आलेला असतो की त्याच्या आईच्या आत्महत्येला ईश्वरीची आई कारणीभूत असते म्हणून. आणि वल्लरी दाराला कान लावून हे सगळं ऐकत असते. ईश्वरी रडताना म्हणत असते सर माझं ऐकून तर घ्या. अर्णव म्हणतो हे सगळं बघितल्यावर काय ऐकून घ्यायचं तुझं, मी शिल्लक काय राहिले आता ऐकून घेण्यासारखं, फसवलंयस तू मला असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. ईश्वरी कंटिन्यू जोरजोरात रडत असते आणि अर्णव तिला म्हणतो इतक्या वर्षानंतर आहे ना मी पहिल्यांदा कोणावर तरी विश्वास ठेवला होता आणि ती व्यक्ती म्हणजे तू होती. तुझ्यावरती मी पहिल्यांदा विश्वास ठेवला होता माझी आई गेल्यानंतर आणि तू काय केलंस आणि पण तू माझा विश्वासघात केलास असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. तिला जोरात दंडाला धरून असं जोरात तिच्या अंगावरती ओरडतो. आता आपण लगेचच दुसरा सीन बघतोय तो म्हणजे ईश्वरीच्या आईचा. ईश्वरीची आई तिच्या वडिलांना म्हणत असते की अहो तुम्हाला ना सांगू का अगदी चेहरा बघण्यासारखा झाला होता अर्णव यांचा असं ईश्वरीची आई ईश्वरीच्या वडिलांना सांगत असते. आता तिथे नम्रतासुद्धा येते आणि आता ईश्वरीची आई पुढे म्हणते की आपल्या इशूला कसा नवरा हवा होता हे जाणून घेण्याची त्यांना इतकी घाई झाली होती ना की हे बघूनच मला खूप गंमत वाटली. आता नम्रता म्हणते हो ना आई, जिजू किती विचार करतात ना ग इशूचा. तर ईश्वरीची आई म्हणते प्रश्नच नाही, आपला जावई आपल्या मुलीची किती काळजी घेतोय हे बघूनच ना मला खूप बरं वाटतंय ग. प्रत्येक आईवडिलांना जसा जावई हवा असतो ना अगदी तसे आहेत हा अर्णव. आणि ईश्वरीचे बाबा फक्त मान हलवत असतात. आता नम्रता म्हणते हो नाही, आणि तुला माहिती आहे का जिजू बाबांचे लुडो पार्टनर आहेत त्यामुळे जिजू बाबांसमोर मुद्दामून हरतात आणि म्हणूनच जिजू बाबांचे एकदम लाडके आहेत. आता ईश्वरीच्या बाबांना अजून काही बोलता येत नाही, ते फक्त हो म्हणतात. नम्रता म्हणते पण खरं आहे जिजू खूपच बेस्ट आहेत आणि तुला सांगू का आई, जिजू इशूसाठी नक्की काहीतरी सरप्राईज प्लॅन करणार आहेत. त्यावर ईश्वरीची आई म्हणते मिळू दे चांगलं सरप्राईज तिला मिळू दे. आता आपण इकडे पुन्हा ईश्वरी आणि अर्णवचा सीन बघतोय. इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो सगळं लपवलंच तुम्ही माझ्यापासून आणि एकदम थंड, अगदी तुम्ही थंड रक्ताच्या आहात तुम्ही दोघी, तुम्ही जर फसवलं तुम्ही मला असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. आणि तू काय आहेस ना तर ते आज कळाले मला असं अर्णव अगदी रडत ईश्वरीला खूप रागाने संतापाने बोलत असतो. ईश्वरी म्हणत असते सर पण तिला काहीच बोलू देत नाही. आणि अर्णव म्हणतो की का ग विश्वासघात केलास माझा, बोल ना, सांग ना असं म्हणून तिचा अगदी गळा आवळायचा हात असा ॲक्शन करतो अर्णव. पण ईश्वरी हे सगळं बघून खूपच घाबरते
घाबरते पण अर्णव स्वतःला सावरतो आणि त्यानं जे गिफ्ट आणलेलं असतं ना ईश्वरीसाठी ते जोरात जमिनीवरती फेकून देतो आणि तोडतो ते. आता ईश्वरी इतकी घाबरते, तो तिच्या अंगावरती सांग म्हणून जोरात ओरडतो. ईश्वरी बापरे एवढी रडत असते की बस. आता पुन्हा इकडे ईश्वरीच्या आईचा सीन दाखवलेला आहे. चहाचा ट्रे ठेवताना ईश्वरीचा फोटो ईश्वरीच्या आईच्या हातून एकदम जोरात खाली पडतो. आता फोटो खाली पडल्यानंतर लगेचच तो फोटो आहे तो फुटतो आणि त्याची फ्रेम फक्त चांगली राहते आणि तो फोटो ईश्वरीचा असतो, तो अगदी हसता फोटो असतो. आता तो फोटो बघून ईश्वरीच्या आईला अचानक भीती वाटायला सुरू होती की अरे आपल्या मुलीचा फोटो असा आपल्या हातून पडला आणि हे अपशकुन कोण आहे असं काहीतरी ईश्वरीच्या आईला वाटत असतं. आता आपण लगेचच पुढचा सीन पाहतोय. अर्णव जोरजोरात ओरडत असतो सांग सांग करून. ईश्वरी म्हणते सर माझ्यावर विश्वास ठेवा, मला हे सगळं आत्ताच कळेल सर, सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला सांगणारच होते. अर्णव आता तिचा हात पकडून म्हणतो कधी सांगणार होतीस तू. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की कधी सांगणार होतेस तू, हां सांग ना कधी सांगणार होतेस, माझं आयुष्यसुद्धा माझ्या आईसारखं पूर्णपणे बर्बाद झाल्यानंतर तू मला सांगणार होतीस का, असं अर्णव म्हणत असतो. ईश्वरी इतकी रडत असते ना की बस. हा सीन जो आहे ना तर आजचा तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा, खूप छान असं आजचा भाग सुंदरच दाखवलेला आहे. आणि प्लीज माझ्या या रिव्ह्यूसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. अर्णव तिला म्हणत असतो की सांग ना तुझा आणि तुझ्या आईचा काय प्लॅन होता सांग ना, असं अर्णव तिला म्हणत असतो. आता ईश्वरी रडत रडत म्हणते कसला प्लॅन सर, काय बोलताय तुम्ही. अर्णव म्हणतो सांग ना आन्सर दे मला, काय प्लॅन होता. ईश्वरी म्हणते मी सर तुम्हाला खरं सांगते, तुमचे हे सगळे फोटो बघितले ना, तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच धक्का मलाही बसलाय. अर्णव म्हणतो खोटं बोलतेस तू. ईश्वरी म्हणते सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलते, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे. आणि वल्लरी कान लावून ऐकत असते रूमच्या बाहेर. आता ईश्वरी म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट यात सगळ्यातून खात्रीने सांगते, यात सगळ्यात माझ्या आईचा दोष नसणार आहे. आता अर्णव म्हणतो तू आणि तुझी आई गो टू हेल, असं अर्णव जोरजोरात ओरडत असतो आणि म्हणतो की आता वल्लरी लगेच म्हणते शे इथं तर काहीच ऐकायला येत नाही, इथे नक्की चाललंय तरी काय. अर्णवने हाक मारलेली तर कळली, पण नेमकं बोलणं काय सुरू आहे ते कसं कळणार मला. आता इकडे पुन्हा दाखवलेला आहे ईश्वरीच्या आईचा सीन. आता ईश्वरीची आई म्हणत असते अरे बापरे हे काय झालं, माझ्या हातून फोटो पडला. म्हणून ईश्वरीची आई म्हणते की अहो हे असं काही झालं ना की भीती वाटते हो मला. आता अर्णवच्या बाबांना तर काही बोलताच येत नाही. नम्रता म्हणते अगं आई काय घाबरतेस तू, आणि ती फ्रेम उचलते आणि बघते त्याच्यावरच्या काचा वगैरे बाजूला काढते आणि म्हणते आई अगं बघ ना फक्त काचच तर फुटली, आपल्या इशूचा चेहरा बघ किती खुश दिसते ती या फोटोमध्ये. असं म्हणून नम्रता ईश्वरीचा फोटो तिच्या आईच्या हातामध्ये देते. आता ईश्वरीची आई ईश्वरीचा फोटो हातात घेऊन म्हणते की देवा माझ्या ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम असाच राहू देत हां, असं ईश्वरीची आई म्हणत असते. पण तिच्या मनाला काहीतरी रुकरुक लागलेली असते. अचानक असा ईश्वरीचा फोटो तिच्या हातून पडला म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं असणार. आता ती म्हणते की तुझा देवा तुझा आशीर्वाद आणि तुझा हात कायम माझ्या इशूच्या पाठी असू दे आणि माझे इशू कायमस्वरूपी अशीच हसत राहू देत, असं ईश्वरीची आई म्हणत असते. आता यानंतर आपण पाहतोय पुढचा सीन. आता इकडे वल्लरी जी आहे तर ती अर्णवच्या रूमच्या बाहेर कान लावून बसलेली असते आणि तिला काही ऐकायला येत नाही. इतक्यातच तिचं लक्ष खाली जातं. खाली आजी जे आहे तर ते हॉलमध्ये आलेले असतात. आता वल्लरी लगेचच म्हणते अरे बापरे या ओल्ड लेडीला ना जरा म्हणून एका जागी बसवतच नाही, आता इथे कशाला आली येते, असं ती अर्णवच्या आजीकडे बघून म्हणते जे हॉलमध्ये आलेले असतात. आता आजी हॉलमध्ये येतात, 2 मिनटं काहीतरी काम करतात आणि पुन्हा तिकडे निघून जातात. आता वल्लरी पुन्हा त्या दरवाजाला कान लावून उभी असते. आता अर्णव त्या खांबावरती हात वगैरे आपटत असतो. ईश्वरी त्याला म्हणत असते सर प्लीज शांत व्हा, तुम्हाला काय तकलीफ होते ते मला कळतंय. अर्णव तिला जोरात ओरडत असतो की शट अप म्हणून, आणि तिला काही बोलूच देत नाही आणि म्हणतो की मला काय तकलीफ होतोय, मला काय त्रास होतोय, मी काय सफर करतोय, आधी काय सफर केले हे तुला सगळं काहीच कळणार नाही मिस इंदोर, त्यामुळे जस्ट शट अप मिस इंदोर, असं अर्णव जोरजोरात ईश्वरी ओरडत असतो. आणि पुढे म्हणतो ह्या रेकॉर्डिंगवरून आहे ना स्पष्ट मला असं कळतंय की तू आणि तुझ्या आईने सगळं काही माझ्यापासून लपवलंय, सो शट अप ओके, असं अर्णव म्हणतो. आणि पुढे म्हणतो की तुला आणि तुझ्या आईला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावीच लागतील, कळलं का, असं म्हणत असतो. आता ईश्वरीला तर टेन्शन येतं काय उत्तर द्यायची म्हणून. वल्लरी पुन्हा म्हणते अर्णव जर का बाहेर आला आणि त्याने मला जर का पाहिलं तर इथे माझं काहीच खरं नाही, निघायला हवं आता मी इथून, असं म्हणून आता वल्लरी तिथून निघायलाच लागते. आता वल्लरी खाली येते. इकडे अर्णव जोरात तो कपाट आपटतो, ते फोटो आणि मोबाईल पण घेतो आणि ईश्वरी त्याला म्हणत असते सर प्लीज रागाच्या भरात काय तर करू नका सर प्लीज. अर्णव तिचा हात झटकत असतो आणि म्हणतो अर्णव तिचा हात इतक्या जोरात झटकतो की ईश्वरी सोप्यावर जाऊन पडते आणि अर्णव दरवाजा उघडून खाली निघून जातो. आता ईश्वरी सुद्धा त्याच्या मागे मागे पळते. सर माझं ऐकून तर घ्या असं म्हणत असते. आता अर्णव डायरेक्टली जिन्याच्या पायऱ्या उतरतो आणि बाहेर निघून जातो. आता ईश्वरी सुद्धा जिन्याच्या पायऱ्या पटापट उतरते आणि सर करून तिथून निघून जाते. आता हे सगळं जे आहे तर ती वल्लरी दाराआडून ऐकून बघत असते आणि म्हणत असते की वा वा वा
चिडलेला अर्णव आणि रडत असलेली ईश्वरी हे दृश्य बघायला काय आवडतंय ना. पुढे पुढे अर्णव आणि पाठीमागे रडत त्याच्या पळणारी ईश्वरी. काय सीन आहे ना, मस्तच असं वल्लरी म्हणत असते. आता अर्णव घराच्या बाहेर येतो, गाडीमध्ये बसतो आणि डायरेक्ट ईश्वरी त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव काही थांबत नाही. तो गाडी घेऊन जातो निघून आणि ईश्वरी अगदी लांब गेटपर्यंत त्याच्या पाठीमागे पळत जात असते की अर्णव सर थांबा म्हणून, पण काही केले अर्णव थांबतच नाही. ईश्वरी खूप रडते, सर सर प्लीज थांबा म्हणून, आणि म्हणत असते की सर मी नाही फसवलेलं तुम्हाला, मी स्वप्नातसुद्धा असा विचार नाही करू शकत तुम्हाला फसवण्याचा. आणि हे सगळं म्हणत रडत असताना ईश्वरीच्या लक्षात येतं की आई म्हणून. आता ईश्वरी फक्त आई म्हणते, डोळे पुसते आणि ती पण तिथून फास्ट अशी पळत जाते. आता आपण बघतो ईश्वरी तिथून निघून गेल्यानंतर वल्लरी मनाशीच बोलत असते, आता काही ही मुलगी परत या घरामध्ये येत नसते. शाबास वल्लरी शाबास असं स्वतःलाच वल्लरी म्हणून घेते आणि म्हणते की फायनली घराबाहेर पडल्या बळजबरीच्या सुनबाई, असं म्हणून वल्लरी स्वतःला शाबास शाबास म्हणून टाळ्या वाजवून हसत असते. आता इतक्यातच तिला आवाज ऐकायला येतो, वल्लरी जरा इकडे येतेस का, असं आजी तिला हाक मारत असतात. आता ही म्हणते काय वैताग आहे, काय हवंय काय या ओल्ड लेडीला, सारखं आपलं वल्लरी करत असते असं म्हणून. पण ती तरीही आता ईश्वरी घराबाहेर पडली हे बघून खुश होते आणि आता आजीकडे जाते. आता आपण पाहतो इकडं आजी टेन्शनमध्ये असतात आणि हातात जपाची माळ तुटलेली बघून म्हणत असतात की आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं, जपाची माळ अशी तुटलीच कशी. त्यावर वल्लरी पाठीमागून येऊन म्हणते क्वालिटी खराब असेल आई. त्यावर त्या म्हणतात की नाही हा काहीतरी वेगळाच संकेत आहे, क्वालिटी वगैरे काही खराब नाही. आणि आजी पुढे म्हणतात की त्या जपाच्या तुटलेल्या माळेकडे बघत असतात आणि म्हणतात की काहीतरी अघटित घडणार आहे. आता वल्लरी मनात म्हणते ते तर घडणारच आहे, कळेलच तुम्हाला थोड्या वेळाने, मी सांगते ना. त्याला जपमाळ कशाला तुटायला हवी आहे त्यासाठी, असं वल्लरी मनातच म्हणते. आणि आजी घाबरलेले असतात माळ तुटली म्हणून. आजी म्हणतात वल्लरी मला ना आता भीती वाटायला लागली आहे. वल्लरी म्हणते आई जरा शांत व्हा बरं, तुम्ही जरा पडता का. तर त्या म्हणतात नाही मला जप पूर्ण करायचं आहे. अगं तू अशी नुसती बघत काय उभी राहिलीस वल्लरी, मला होऊन दे ना ही माळ. तर वल्लरी म्हणते बापरे हे असं किचकट काम मला नाही जमणार. आजी म्हणतात जमणार नाही म्हणजे ही माळ मला जपाची माळ जोडून द्यावीच लागेल, जमणार नाही म्हणून सांगायचं नाही. म्हणून ती जपाची माळ तिच्या हातात देतात आणि म्हणतात काही कारण ही जपाची माळ मला जोडून दे. तर वल्लरी वैतागून विचार करायला लागते की काय यार हे असलं जपाची माळ वगैरे जोडायचं. खरं तर आज ना मला छान पार्टी करायची वाटते, पण या ओल्ड लेडीने मला उगीचच बोरिंग काम करायला सांगते, असं म्हणून त्या माळेकडे वल्लरी बघत असते. आणि आता आपण पाहतोय इकडे ईश्वरीची आई जी आहे तर ती देवघरासमोर उभी राहून म्हणत असते, देवा तुझ्या कृपेचा रोजच्या रोज आम्हाला प्रभाव दिसतोय. एकीकडे यांच्या तब्येतीत खूप चांगली सुधारणा दिसते आणि दुसरीकडे माझ्या नमूचं क्लाउड किचन खूप छान सुरू आहे. तेव्हा तुझी अशीच कृपा आमच्यावर राहू दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या इशू आणि अर्णव हे दोघेही खूप सुखात आहेत आणि माझ्या इशूची अर्णव खूप छान काळजी घेत आहेत, असं ईश्वरीची आई म्हणत असते. आणि पुढे म्हणते की अजून काय हवंय बरं मला, तुझं हे असेच अखंड आशीर्वाद माझ्यावरती आणि आम्हा सगळ्यांवरती कायम असू देत बरं का, असं ईश्वरीच्या आई गणपती बाप्पाला प्रार्थना करून पाया पडतं की ईश्वरीच्या आई देवापुढे हात जोडून उभी येते. आता अर्णव एवढा संतापलेला असतो की जोरात हाक मारतो मिसेस देसाई म्हणून. आता अशी हाक मारल्यानंतर ईश्वरीची आई लगेच वळून बघते आणि म्हणते की अर्णव, आणि असं म्हणल्यानंतर अर्णव आतमध्ये येतो. आता अर्णव आतमध्ये आल्यानंतर आता ईश्वरीची आई मिसेस देसाई हे हाक ऐकताच एकदमच चकित होते आणि आता अर्णव पण आतमध्ये येतो. आता ईश्वरीची आई म्हणते, अर्णव मिसेस देसाई तुम्ही असं म्हणालात असं विचारत असते अर्णवला. आणि म्हणते की काय झालं आहे. तर अर्णव म्हणतो उशीर झाला. आता ईश्वरीची आई म्हणते कशाला म्हणजे. तर अर्णव म्हणतो तुम्हाला ओळखण्यात खूप उशीर झाला मला म्हणून. आता तिला काही समजतच नाही की अर्णव असा का बोलतोय म्हणून. ईश्वरीची आई म्हणते म्हणजे नेमकं काय झालं आहे. तर अर्णव म्हणतो की नेमकं तुम्हाला माहीत नाही आहे नेमकं काय झालं ते. ईश्वरीची आई म्हणते नाही माहिती मला काय झालं ते. आता अर्णव इतका संतापलेला असतो. अर्णव डायरेक्ट त्याच्या हातातले फोटोग्राफ जे आहेत की ईश्वरीच्या आईचे आणि अर्णवच्या वडिलांचे ते फोटो ईश्वरीच्या आईला दाखवतो. आता हे फोटो बघितल्यानंतर तर ईश्वरीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना काय बोलावं ते समजतच नसतं. इतकी अचानकच ईश्वरीची आई जी आहे तर ती खूप रडायला लागते. जुना भूतकाळ त्यांना आठवायला लागतो. अर्णव ते फोटोग्राफ्स दाखवत असतो आणि ईश्वरीची आई सुद्धा आता जोरजोरात रडायला सुरुवात करते, कारण हा त्यांचा अतिशय कटू असा भूतकाळ असतो. आता अर्णव ईश्वरीच्या आईला म्हणतो हे काय आहे. आता ईश्वरीची आई म्हणते हा फोटो तुमच्याकडे काय आहे. अर्णव म्हणतो ह्या फोटोमध्ये ज्या माणसाच्या मिठीमध्ये आहात ना तुम्ही,
तो माणूस माझा असं दोनदा म्हणतो आणि म्हणतो की तो माणूस माझा बाप होता. आता हे वाक्य ऐकल्यानंतर तर ईश्वरीच्या आईचा चेहरा अतिशय काळा निळा पडतो. आता इतकं विचित्र दाखवलेलं नाही हे सगळं. हा सीन जबरदस्त दाखवलाय आजचा भाग. प्रेक्षकांनो तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आता आपण पुढे पाहतोय की या सुप्रियाला काय बोलावं समजतच नसतं. आता अर्णव तो फोटोग्राफ जोरात जमिनीवरती फेकून देतो आणि म्हणतो बाप होता तो माझा. असा आता अर्णवची चिडचिड होती हे लक्षात येतं. आणि ईश्वरीच्या आईला आणि अर्णव म्हणतो की यू आर होम ब्रेकर मिसेस देसाई. एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलेत तुम्ही, असं ईश्वरीच्या आईला अर्णव म्हणतो की तुम्ही आमचं घर तोडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामुळे. आणि अर्णव म्हणतो की तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केले. आता हे वाक्य जोरात असं घुमवलेलं आहे की माझ्या आईने तुमच्यामुळे सुसाईड केले हे वाक्य. आता ईश्वरीच्या आईला तर हे माहीत नसते की अर्णवच्या आईने या कारणासाठी सुसाईड केले म्हणून. आता ईश्वरीच्या आई डायरेक्ट तोंडालाच हात लावून बसते की बापरे हे सगळं असं झालंय म्हणून. कारण तिला ह्या सगळ्याची कल्पना नसते. हा खेळ जो आहे तो सगळा वल्लरीने केलेला असतो. अर्णव म्हणतो की माझ्या आईचा काय गुन्हा होता सांगा ना, काय गुन्हा होता माझ्या आईचा. जोरात अर्णव जाब विचारत असतो ईश्वरीच्या आईला आणि म्हणतो का केलं तुम्ही असं, बोला ना का केलं तुम्ही हे सगळं असं, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, असं अर्णव जोरात ओरडून म्हणत असतो. आता इतका सगळा ओरडाओरडी चालू आहे तरीही नम्रता बाहेर आलेलीच नसते. आता आपण पाहतोय की सुप्रिया जी आहे तर तिचा भूतकाळ आठवत असतो. भूतकाळामध्ये आठवतं की वल्लरीच्या समोर ही सुप्रिया जी आहे तर ती म्हणत असते की माझं नाव सुषमा आहे, मला या नोकरीची खूप गरज आहे असं गेटच्या बाहेरून ती म्हणत असते. आणि म्हणते रमाकांत राजेसारख्यांना जो काही पुरस्कार मिळाला ना तर त्या पुरस्कार सोहळ्यात मी त्यांना भेटले होते. म्हणजे त्यांनीच मला सांगितलं होतं मला येऊन भेट, मी तुला नोकरी देतो म्हणून. आता हे सगळं ईश्वरीच्या आईला आठवतं. आता पुढे काय घडलेलं असतं तर वल्लरी म्हणालेली असते ईश्वरीच्या आईला की मी जसं सांगते तसं जर तुम्ही केलं ना तर आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या. तर ही सुप्रिया म्हणाली असते ठीक आहे मग तुम्ही जसं सांगाल तसं मी करते. आणि मग नंतरच्या दाखवलेलं आहे सुप्रिया येते आणि ते म्हणतात इंटरव्ह्यू आणि इतक्यातच त्यांना चक्कर यायला लागते. आता ईश्वरीची आई म्हणते काय होतंय तुम्हाला, सर म्हणत असते. इतक्यातच अर्णवचे बाबा चक्कर येऊन अगदी तिच्याच खांद्यावर पडतात आणि हाच सीन नेमके पत्रकार वगैरे सगळे बघतात आणि म्हणतात मिस्टर रमाकांत राजे शिर्के हे सगळं चाललंय तुमचं. आणि त्यावेळेस ती बातमी सगळी पेपर आउट होते आणि सगळ्या लोकांना कळते. आता हे सगळं ईश्वरीच्या आईला आठवत असताना अर्णव ओरडत असतो मिसेस देसाई मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीत म्हणून. आता ईश्वरीच्या आईला कळत नसतं की आपला हा भूतकाळ तर असा आहे. अर्णव तर जाब विचारतोय आता सांगायचं काय, ती बाई कोण होती हे अजूनही सुप्रियाच्या लक्षात आलेलं नाही की तीच ही मामी आहे म्हणून. आता ईश्वरीच्या आईला अचानक अशी चक्कर आल्यासारखी होते. तिला एकदम धक्का बसतोय. ह्या इतकं मोठं सत्य आपल्या मुलीच्या बाबतीत घडलंय आणि तो मुलगा रमाकांत राजे शिर्केंचा म्हणजेच अर्णव राजे शिर्के आहे जो आपला जावई आहे म्हणून. आता हे सगळं एवढा मोठा आघात ईश्वरीच्या आईला काही सहन होत नाही. ती डायरेक्ट रडत डायनिंग टेबलवरती जाऊन बसते. आता अर्णव हे सगळं बघत असतो पण त्याला ही सगळी नाटकं वाटत असतात. आता अर्णव त्यांना म्हणत असतो ही सगळी नाटकं तुमची नाही चालणार आहेत मिसेस देसाई, नाही चालणार. आणि म्हणतो की एका लग्न झालेल्या माणसाच्या लाईफमध्ये येऊन त्याची फॅमिली उद्ध्वस्त केली तुम्ही आणि ते सगळं कमी होतं म्हणून स्वतःच्या मुलीला माझ्या लाईफमध्ये पाठवलं प्रॉपर प्लॅनिंग करून. आता हे सगळे आरोप अर्णव ईश्वरीच्या आईवर करत असतो आणि ईश्वरीची आई खूप रडत असते. आणि ईश्वरीची आई म्हणते काय बोलताय अर्णव तुम्ही हे सगळं. अर्णव म्हणतो काय बोलताय म्हणजे तुम्ही जे केलं तेच बोलतोय मी, तेच बोलतोय असं म्हणून जोरा डायनिंग टेबलवरती हात आपटत असतो. अर्णवचा संताप मावतच नसतो आणि म्हणतो हे सगळं धक्का बसायचं नाटक वगैरे करून झालं असेल ना तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मिसेस देसाई. आणि जोरात ओरडत असतो मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीतच आहेत म्हणून असा हात वगैरे ते आपटत असतो. आता ईश्वरीची आई म्हणते की अर्णव मी तुमच्यासमोर हात जोडते आणि पुढे म्हणते की तुम्ही म्हणाल त्याची शपथ घेऊन मी सांगते तुम्हाला मला खरंच माहिती नव्हतं की माझ्या भूतकाळाचा संबंध तुमच्या कुटुंबाशी आहे म्हणून. अहो माझ्या ईश्वरी आणि नमूला सुद्धा यातलं काही माहिती नाही हो. आता हे ऐकल्यानंतर तर अर्णव टाळ्याच वाजवतो आणि म्हणतो वा 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 वॉट अ परफॉर्मन्स मिसेस देसाई, तुम्ही काय मस्त ॲक्टिंग करता हो. आणि पुढे म्हणतो की ही सगळी जी साधी बोळपणाची तुमची ॲक्टिंग आहे ना ही तुम्ही आणि तुमची मुलगी एकदम सेम टू सेम करता हो, एकदम परफेक्ट एकदम डिक्टो करता तो तुम्ही दोघीजणी. आणि अर्णव पुढे म्हणतो की आणि ना ही सगळी आता ॲक्टिंग करण्याची अजिबात गरज नाही आहे कारण तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. आणि ऐश्वरीची आई म्हणते अहो काय बोलताय तुम्ही. अर्णव म्हणतो हो तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. ज्या बाईने माझ्या आईचा जीव घेतला त्याच बाईची मुलगी माझी बायको आहे.
आणि म्हणतो की आता यापेक्षा आणखीन वाईट काय असू शकतं म्हणून. आणि म्हणतो की मला आता तिचं रोज तोंड बघावं लागणार आहे, रोज माझ्या डोळ्यासमोर असणारी ती मुलगी, प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला आता मला तिचं तोंड बघावं लागणार आहे. आणि ह्या एवढं मोठं दुःख तुम्ही मला का दिलं म्हणून अर्णव रडत रडत हे सगळे प्रश्न विचारत असतो. आणि पुढे ईश्वरीला म्हणतो की माझ्या आईचा जीव घेऊन तुम्हाला समाधान मिळालेलं नव्हतं का, म्हणून तुम्ही परत माझ्या आयुष्यात आलात म्हणून. आता ईश्वरी आणि तू रे माझा मित्राचा आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर काही रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की गोष्टी तू मुद्दामून लपवलेस, तुझं प्रेम माझ्यावरती नव्हतंच राईट, मग आता या प्रेम नसलेल्या लग्नातच आयुष्यभर राहतो ठीक आहे. आणि म्हणतो की तुझ्या आईच्या कर्माची शिक्षा तू भोग, असं अर्णव ईश्वरीला म्हणतो आणि गाडीत बसून निघून जातो. आणि पुढे गाडी थांबवतो. आता ईश्वरी मनात म्हणते की प्रेम नसलेलं नातं नाही आहे सर, असं म्हणून अर्णव पुन्हा माघारी गाडी घेतो. आता ईश्वरी म्हणत असते की माझं खरंच प्रेम आहे सर, असं म्हणून ईश्वरी गाडीत बसते. अर्णव खूप संतापलेला असतो. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. तर भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत बाय बाय.